जत शहराजवळ दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुहेरी खुनामुळे तालुका हादरलाय। उमदी रोडवर एका अनोळखी महिलेचा खून झाल्याची घटना दुपारी उघडकीस आली असतानाच बेळूर रोडवर जमिनीच्या वादातून एकाचा खून केल्याची घटना घडली आहे। श्रीधर निगोंडा यडगोंड असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। ही घटना सायंकाळी 5च्या सुमारास घडली आहे। श्रीधर यडगोंड यांची बेळूर खोजनवाडी रोडला जमीन आहे। या जमिनीची वाटणी आणि सामायिक विहिरीवरून तिघा भावांमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू होता। या वादाचं पर्यावसन कधी कधी मारामारीत सुद्धा झालं होतं। यावरूनच जत पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल आहेत। शिवाय पोलीस अधीक्षकांकडे आणि महसूल विभागाकडे ही तक्रार देण्यात आली होती। दरम्यान सकाळी या तक्रारीचा समझोता करण्यासाठी सर्वजण जतला आले होते, मात्र त्यांच्यात एकमत झालं नाही। सायंकाळी 5 वाजता बेळूरकडे परत जात असताना पुन्हा जुना वाद उफाळून आला। 5 ते 6 जणांनी मिळून श्रीधर याला बेदम मारहाण केली। काहींनी त्याच्या डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या, शिवाय अवघड जागेवर दगडाने घाव घातला, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर सर्वजण तिथून पसार झाले। दुसरीकडे जत शहरापासून सुमारे 4 किलोमीटर असणाऱ्या नायरा पेट्रोल पंपाजवळ 30 ते 35 वर्षीय अनोळखी महिलेचा खून झाल्याचं उघडकीस आले। अमृतवाडी गावच्या हद्दीत एका शेतात हा मृतदेह आढळून आला। ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली। महिलेचा गळा दाबून डोक्यात दगडाने ठेचून खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। मृतदेह सडण्यास सुरुवात झाली असल्याने हा खून 2 दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज बांधण्यात आलाय। संजयनगर परिसरात असलेल्या मंगळवार बाजार परिसरातील नशेखोरांच्या अड्ड्यावर रक्तरंजित राडा पाहायला मिळालाय। पूर्व वैमनस्यातून सौरभ महादेव पवार या गुन्हेगाराचा त्याच्याच 2 गुन्हेगार मित्रांनी निर्घृण खून केलाय। संशयित शाहिद समीर मुल्ला आणि आयान समीर भिस्ती या दोघांनी खून केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं। खुनानंतर हत्यार घेऊन पळणाऱ्या शाहिद मुल्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर आयान हा पसार झालाय। मृत सौरभ घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित असून हल्लेखोर दोघे दुचाकी चोरीतील संशयित आहेत। मृत सौरभ हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल आहे। संशयित शाहिद मुल्ला आणि आयान भिस्ती हे देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। तिघेही नशा करत होते। काही दिवसांपूर्वी सौरभ आणि संशयित यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली होती। कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरवरील महापालिकेच्या गाळ्यामध्ये नशेखोरांच्या अड्ड्यावर ते भेटत असत। सोमवारी सायंकाळी 6:45च्या सुमारास मृत सौरभ आणि त्याचा मित्र ओमकार पाथरवट हे दोघेजण दुचाकीवरून महापालिकेच्या गाळ्याजवळ आले, तेव्हा संशयित दोघेजण दुचाकीजवळ आले। सौरभला दुचाकी नवीन घेतलीस काय असं म्हणत त्याच्या गळ्यावरच धारदार शस्त्राने थेट वार केला। अचानक झालेल्या हल्ल्यानंतर सौरभ सावध होऊन दुचाकी टाकून पळाला, तेव्हा दोघांनी त्याचा पाठलाग केला। एका गाळ्यासमोर त्याला गाठून एडका आणि चाकूसारख्या धारदार शस्त्राने सौरभच्या पाठीवर, पोटावर आणि मानेवर वार केले। हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत सौरभ जीवाच्या आकांताने पळाला। हल्ल्याच्या ठिकाणापासून मागील बाजूस असलेल्या राजीव नगर येथील घराकडे पळाला। घराजवळ गेल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत पाहून शेजारील लोकांनी रुग्णवाहिकेतून त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले, परंतु तो वाटेतच मृत झाला होता। दरम्यान हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरले। गाळेधारकांनी पटापट गाळे बंद केले। हल्ल्यानंतर शस्त्र घेऊन पळणाऱ्या दोघांपैकी शाहिदला एका पोलीस कर्मचाऱ्यानं पकडलं। तासगाव तालुक्यातील वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय काका पाटील यांनी आमदार रोहित पाटील यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे। शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला असताना लोकप्रतिनिधी केवळ सोशल मीडियावर पाणी आल्याचं पोकळ दावे करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नियमानुसार 5 मार्चपासून उन्हाळी आवर्तन सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र मार्च अखेर उजाडली तरी पाणी सोडण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव येथील जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर लाभधारक शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रशासनाला जाब विचारत तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना पाटील म्हणाले की आमच्या काळात सर्व विभागांशी समन्वय ठेवून वेळेत पाणी आणलं जात होतं, मात्र सध्याचे लोकप्रतिनिधी श्रेयवादात अडकले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत। शेजारच्या मतदारसंघात 2 वेळा पाणी फिरलं तरी तासगाववर अन्याय का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। फेसबुक आणि व्हॉट्सअपवरील फोटो दाखवून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रकार थांबवावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान आंदोलनादरम्यान ताकारीच्या मुख्य कालव्यातून एरळा नदीत तातडीने पाणी सोडण्याबाबत कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले। मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला।
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 14 फुटी ब्रॉन्झ धातूच्या पुतळ्याच्या आगमनानिमित्त सांगलीत जल्लोष दिसून आलाय। मिरजेतील मिशन हॉस्पिटल पासून सांगलीतील मध्यवर्ती बस स्थानकासमोरील भीमांगण परिसरात रॅली काढली। या रॅलीचं चौकाचौकात पुष्पहार अर्पण करून स्वागत केले। सांगलीतील बस स्थानकासमोर असणाऱ्या भीमांगण परिसरात हाच पुतळा पुढील अनेक वर्ष बाबासाहेबांचे विचार आणि आचार समाजाला देणार आहे। सुभाषनगर येथे मूर्तिकार अमोल सूर्यवंशी यांनी बनवलेला 14 फुटी ब्रॉन्झ धातूचा जवळपास 1600 किलो वजनाचा पुतळा उभारला जाणार आहे। 14 एप्रिल ही आंबेडकरांची जयंती आणि 14 फुटी पुतळा असा योग साधला जाणार आहे। या पुतळ्याच्या आगमन सोहळ्याची अनेकांना उत्सुकता होती। मिरजेतील मिशन हॉस्पिटल पासून रात्री 8च्या सुमारास हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुतळा घेऊन रॅली निघाली। जोरदार घोषणाबाजी करत वाद्यांचा गजर करत रॅली सांगलीच्या दिशेने निघाली। विजयनगर, विश्रामबाग, मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, राम मंदिर, काँग्रेस भवन, आझाद चौक मार्गे पुढे नेण्यात आला। सांगलीत येताना ठिकठिकाणी चौकात डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वागत झालं। जेसीबीच्या साहाय्याने जागोजागी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी करून स्वागत केले। रात्री उशिरा बस स्थानकाजवळील भीमांगण परिसरात पुतळा आल्यानंतर घोषणाबाजी करत जल्लोष केला। यावेळी संपूर्ण जिल्ह्यातून निळे फेटे, झेंडे, पांढरा पोशाख परिधान करून सारे भीम सैनिक उत्साहाने सहभागी झाले। यावेळी जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा स्नेहल सावंत, वीरेंद्र थोरात, नगरसेवक जगन्नाथ ठोके, रमाकांत घोडके, प्रफुल्ल ठोकळे, विज्ञान माने, अनिल साबळे, सुरेश चौधरी, विकास कांबळे, चेतन गाडे आदी जण उपस्थित होते। मिरजमध्ये हद्दपारी झालेल्या गुन्हेगारांच्या सक्रियतेमुळे गुन्हेगारी वाढल्याच्या घटना नुकत्याच समोर आल्या आहेत। ही समस्या स्थानिक पोलिसांसाठी आणि नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे। मिरज पोलीस आता ॲक्शन मोडवर आले असून डार्क स्पॉट, नशेखोरांचे अड्डे, प्रत्येक चौकात दादागिरी करणारी टोळी, मोकळ्या जागा आदी भागात पोलिसांनी गस्त वाढवली असून प्रत्येक गुन्हेगारांवर करडी नजर ठेवली आहे। गुन्हेगारांचे कंबरडे मोडणार असून तसा प्रयत्नही सुरू झालाय। गुन्हेगारांची जिथे दहशत आहे तिथे जाऊन त्यांना खाक्या दाखवून त्यांची दहशत संपवण्यासाठी पोलीस आता ॲक्शन मोडवर आहेत। त्यामुळे आता गुन्हेगारांचे धाबे दणाणलेत। काही दिवसांपूर्वी सराईत इशरत बारगेर याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। नुकताच त्याच्या दहशतीला वैतागलेल्या तरुणांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला, बेदम मारहाण केली आणि शहरातून धिंड काढली। यानंतर बारगेर टोळीने प्रत्युत्तरात दुसऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली। सौरभ पोद्दार टोळीने हद्दपारी संपता सक्रिय झालेल्या या टोळीने कोयत्याचा धाक दाखवून एका कॅफे चालकाची लूटमार केली। पोलिसांनी हे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई आता सुरू केलेली आहे। गुन्हेगारी कृत्य केलेल्या आरोपींना तात्काळ घटनास्थळी नेऊन त्यांना खाक्या दाखवून त्या परिसरात असलेली दहशत संपवण्यासाठी परिसरात फिरवलं जाते। अनेक गुन्हेगारांचं कंबरडं मोडण्यासाठी आता ॲक्शन प्लॅन तयार केलाय। रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर आता करडी नजर ठेवली जाते। तो काय करतो, कुठे बसतो, रोजचा दिनक्रम काय याबाबत माहिती घेण्याचं काम आता पोलीस करत आहेत। वाळवा तालुक्यातील शेखरवाडी येथे तब्बल 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाकुर्डे बुद्रुक पाणी योजनेचे पाणी 27 मार्च रोजी प्रथमच गावात पोहोचल्याने आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असताना या पाण्याचं पूजन विद्यमान आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं। मात्र पूजनाचा कार्यक्रम आटोपून आमदार निघून गेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच पाणी पुरवठा अचानक बंद झाल्याने आनंदाचं वातावरण क्षणातच नाराजीत बदललं। शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू संतापात परिवर्तित झाल्याचे चित्र गावात पाहायला मिळाले। संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कारवे गावातील काही शेतकऱ्यांकडून पाईपलाईनचे व्हॉल्व्ह उघडे केल्यामुळे पुढे पाणी पोहोचत नसल्याचं कारण सांगण्यात आले। तसेच शेखरवाडीच्या शेतकऱ्यांनीच व्हॉल्व्ह जवळ जाऊन लक्ष ठेवावे असा सल्ला देण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ही शासकीय योजना असल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, आम्हाला स्वतंत्र पाईपलाईन देऊन नियमित पाणी पुरवठा करावा अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेखरवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत येथे बैठक घेऊन वारणा प्रकल्प आणि पाटबंधारे विभागाकडे योजनेची चौकशी करून शेखरवाडी स्वतंत्र पाईपलाईन मंजूर करण्याची मागणी केली आहे। दिव्यांग सक्षमीकरण अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रातील 1912 दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देत उदरनिर्वाह भत्ता म्हणून सुमारे 57 लाखांचं वाटप महापालिकेत करण्यात आलंय। महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात हा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला आमदार सुधीर गाडगीळ, आमदार इद्रिस नाईकवडी, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदुम,
स्थायी समिती सभापती अतुल माने, सभागृह नेते संदीप आवटी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, महिला व बालविकास अधिकारी बाबासाहेब माळी यांच्यासह मान्यवर व सदस्य उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने दिव्यांग सक्षमीकरण अभियान प्रभावीपणे राबवण्यात येते. या अभियानाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षातील 5% दिव्यांग कल्याण निधीतून पात्र झालेल्या 1912 दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी 3,000 रुपये प्रमाणे 57,36,000 रुपयांच्या उदरनिर्वाह भत्त्याचं प्रातिनिधिक स्वरूपात सोमवारी वाटप करण्यात आलं. याबरोबर सन 2024 ते 25 मध्ये 1,734 दिव्यांगांना 52 लाख रुपयांचं वाटप करण्यात आलं होतं. यामध्ये यंदा वाढ करून 1912 लाभार्थ्यांना 57,36,000चा निधी दिला जातोय. तसेच गरजू दिव्यांगांना कृत्रिम अवयव, श्रवण यंत्र आणि ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले. महापालिका शाळेतील 64 दिव्यांग विद्यार्थ्यांना MSCTIची विशेष संगणक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारासाठी सक्षम केलं जाते. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बालगंधर्व नाट्यगृह येथे 400 दिव्यांगांच्या उपस्थितीत विशेष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातील अंगणवाड्या कॉन्व्हेंट शाळेच्याही एक पाऊल पुढे टाकणार आहेत. AI तथा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून त्या अधिक स्मार्ट बनवण्याचा प्रकल्प जिल्हा परिषदेने हाती घेतलाय. पहिल्या टप्प्यात 13 अंगणवाड्या स्मार्ट बनवल्या जाणार आहेत. महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी ही माहिती दिली आहे. या उपक्रमाअंतर्गत पारंपरिक अंगणवाड्यांचं रूपांतर अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये केलं जाणार आहे. या उपक्रमांमध्ये अंगणवाड्यांमध्ये स्मार्ट TV, शैक्षणिक खेळणी आणि डिजिटल लर्निंग किट्स उपलब्ध करून दिले जातील. मुलांना दृकश्राव्य माध्यमातून आनंददायी शिक्षण दिलं जाईल. अंगणवाड्यांमध्ये बालस्नेही वातावरण, उत्तम आरोग्य, पोषण आणि स्वच्छतेच्या सोयीसुविधा या उपलब्ध केल्या जाणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून स्मार्ट अंगणवाडी किट खरेदीसाठी निधी दिला जाणार आहे. रसाळ यांनी सांगितले की अंगणवाडीतील बालकांची वाढ, त्यांचं पोषण, आरोग्यविषयक तपशील याच्या नोंदी डिजिटल साधनांद्वारे ठेवल्या जातील. बालकांच्या पोषणासाठीच्या नेमक्या टिप्स सेविकांना डिजिटल माध्यमातून वेळोवेळी मिळतील. मुलांचे कुपोषण, आरोग्यविषयक तक्रारी, त्यांची बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक वाढ यांच्याही नोंदी डिजिटल माध्यमातून ठेवल्या जाणार आहेत. जिल्ह्यात सध्या 2,782 अंगणवाड्या आहेत. त्यातील 13 अंगणवाड्यांमध्ये स्मार्ट अंगणवाडी प्रकल्प पहिल्या टप्प्यात राबवला जाणार आहे. सांगली जिल्ह्यात प्रथमच हा उपक्रम राबवला जातोय. त्यासाठी सेविका आणि मदतनीसांना गरजेनुरूप प्रशिक्षणही दिलं जाईल. बालकांचा सर्वांगीण विकास, महिला, बालके आणि किशोरींना विविध सेवा देणं यासाठी स्मार्ट अंगणवाडी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. तुंगमध्ये वादळी वाऱ्याने केळी बागेचं मोठं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त केळी पिकाचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी केळी उत्पादकांमधून होत आहे. तुंग येथे केळीचे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. लागण आणि खोडवा असं पिकाचं क्षेत्र आहे. यामध्ये मारुती रघुनाथ हराळे आणि यशराज मारुती हराळे यांच्या 1.5 एकर केळीची बाग आहेत. यामध्ये शनिवारी आलेल्या सोसाट्याच्या मोठ्या वादळी वाऱ्यामुळे बागेचं मोठं नुकसान झालंय. 1.5 एकरात 2,000 असलेल्या झाडांपैकी बहुतांश झाडे पडली आहेत. काढणीस आलेल्या केळीच्या घडासहित झाडे मोडून पडली. यामध्ये फक्त 100च झाडे शिल्लक असल्याचं दिसते. वादळी वाऱ्याने मोठं नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे 9 लाख रुपयांचे नुकसान झाले. तर प्रकाश मिंचे यांच्या बागेतील 25 टन माल खराब झाल्याने त्यांचे 1.5 लाखाचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त केळी बागेचे तलाठी, कृषी सहाय्यक यांनी पाहणी करून पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केळी उत्पादकांनी केली आहे. अगोदरच केळीला दर कमी आहे, त्यातही बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडणार आहे. त्यामुळे अशा नुकसानग्रस्त पिकांचा तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी आता होऊ लागली आहे.